गमपदनी पद मप गमध रे सा ग गमपदनी पद सा नी पदनी पद मप गमध रे सा ग हरिवंश हरिनाम
हरिपाठाचा 18वा अभंग आपण पाहूया. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिविना सौजन्य नेणे काही. जो कोणी साधक हरिवंश या पुराणाचं वाचन करतो, श्रवण करतो, म्हणजे हरिनामाच्या कीर्तनाचं तंग असतो किंवा ज्याला हरि वाचून दुसरं काहीही आवडत नाही, जो हरिनामाचं संकीर्तन कायम करतो, श्रवण करतो, हरिनामावर प्रेम करतो, त्याला जी प्राप्ती होते त्याचं वर्णन या चरणामध्ये आहे. हरिविना सौजन्य नेणे काही. हरिवंश हे
पुराण नाहीये, तर यात भगवंताचा सर्व वंश, त्याचं चरित्र, विराट कथा, हरिनामाचं महत्त्व सांगणारं पुराण, याचं चिंतन जो करतो त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर माऊली सांगतात. यामुळे साधकाची अंतःकरण शुद्धी होते. या नामस्मरणामुळे हरिविण सौजन्य नेणे काही, त्या नवा वाधवे वैकुंठ जोडवे, सकळही घडवे तीर्थाटन. मागच्या अभंगामध्ये चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे असं त्यांनी तपाचं सामर्थ्य सांगितलं होतं. याही अभंगामध्ये पुन्हा वैकुंठ लोक आलेला आहे. जो कोणी साधक आहे, जो नामस्मरण करतो आहे, तो या हरिवंश पुराणाचं पठण करतो किंवा हरिनामस्मरण करतो, भगवंताचा गुणवर्णन करतो, हरिनामाची गोडी ज्याला आहे, अशा नामधारकाला सहजपणे वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. आणि नुसती प्राप्ती होत नाही, तर त्याप्रमाणे त्याला सकळ तीर्थांचं पुण्य प्राप्त होतं, सर्व तीर्थ केल्याचं फळ प्राप्त होतं. हे केवळ कशामुळे घडतं, तर नामस्मरणामुळे घडतं. नामस्मरणाचं महत्त्व सांगताना माऊली हे वेगवेगळे अनुभव सांगतात. पुढे ते म्हणतात, मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरी पाठी स्थिरावला तोची धन्य. माऊली असं म्हणतात की नामसाधनेत जो राहतो कायम, त्याला जो लाभ होतो तो सगळा त्यांनी आधीच्या चरणामध्ये सांगितला. मनोमार्ग काय आहे, तर जीवाची विषयाकडे धावण्याची वृत्ती आहे. गुणधर्म हा चंचलत्वाचा आहे, तो नामस्मरणामुळेच स्थिर होऊ शकतो. म्हणून जो हरिनामात रंगून जातो त्याचं जीवन धन्य होतं. ज्याने आपलं मन हरिनामस्मरणात स्थिर केलं आहे, तो केवळ धन्य आहे, तो खरा साधक आहे, त्याला परमेश्वर प्राप्ती होणार आहे. आणि म्हणून माऊली शेवटच्या पद्यामध्ये म्हणतात की मला हरिनाम हाच माझा मोठा ठेवा आहे, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ. रामकृष्ण हा शब्द आता वारंवार प्रत्येक अभंगामध्ये यायला लागलेला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हरिनामाच्या साधनेची मला गोडी लागलेली आहे, रामकृष्णांची जोडी मला लागलेली आहे, आणि त्यांच्या विषयी त्यामुळे मला अतिशय सर्व काळ आवड प्रेम वाटू लागलेलं आहे. त्यांच्या प्राप्तीचीच मला गोडी आहे, आणि त्यामुळे केवळ हरिनामस्मरणात मला खूप मोठा आनंद मिळतो आहे. रामकृष्ण आवडी सर्व काळ.